नमस्कार. मराठीतून पायथॉन शिका या सिरीजमधल्या भाग क्रमांक 2 मध्ये आपले स्वागत आहे. लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की पायथॉनचे बेसिक सिंटॅक्सेस कसे असतात आणि काही बेसिक फंक्शन्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो. आता हा भाग अगदी कमी मिनिटाचा असेल, कारण पहिला भाग खूपच मोठा होत होता. त्यामुळे हा भाग मी अगदी इथून पुढचे लेक्चर्स मी छोट्या छोट्या भागामध्ये अपलोड करणार, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि कमी वेळेत तुम्हाला पायथॉन शिकता येईल. आपण स्ट्रिंगवरची आता विविध ऑपरेशन्स पाहू. आपण आधी पाहिले की स्ट्रिंग आपण कशी एखाद्या व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू कशी असाइन करायची. स्ट्रिंग व्हॅल्यू आपण दोन प्रकारे असाइन करू शकतो. या ठिकाणी मी लिहिलं आहे A = हॅलो, किंवा सिंगल कोटमध्ये हॅलो किंवा डबल कोटमध्ये हॅलो जरी लिहिलं तरी ती स्ट्रिंग ग्राह्य धरली जाते, ती आता स्ट्रिंग असाइन होते. यामध्ये मी पहिल्यांदा A हॅलो सिंगल कोटमध्ये घेतले आणि त्यानंतर प्रिंट हॅलो डबल कोटमध्ये लिहिले आणि त्याच्यानंतर अजून एक प्रिंट हॅलो सिंगल कोटमध्ये लिहिले आणि त्यानंतर अजून एकदा मी हॅलो प्रिंट केले. ते आपला व्हॅरिएबलचा यूज करून मी हॅलो प्रिंट केले. तर आउटपुटला मला हे बघा तिन्ही ठिकाणी हॅलो 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 असे 3 आउटपुट मिळालेले आहेत. हे झालं स्ट्रिंग असाइनमेंट आणि प्रिंटिंग. त्याच्यानंतर येतं आपलं मल्टीलाईन स्ट्रिंग असाइनमेंट विथ सिंगल और डबल कोट. आता आपण आधी शिकलो की स्ट्रिंग आपण आयदर सिंगल कोटमध्ये किंवा डबल कोटचा वापर करून डिफाईन करू शकतो किंवा असाइन करू शकतो एखाद्या व्हेरिएबलला. तर या ठिकाणी मी 2 स्ट्रिंग घेतले. स्ट्रिंग ए आहे डबल कोटमध्ये आणि स्ट्रिंग बी आहे सिंगल कोट्समध्ये आणि त्याच्यानंतर मी स्ट्रिंग ए आणि स्ट्रिंग बी प्रिंट केले. तर आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळतं आहे, पूर्ण जसे आपण लिहिलं आहे मल्टीलाईन लिहिलं आहे तसेच आपल्याला आउटपुटला मल्टीलाईन आउटपुट मिळतो आहे. दिस इज मल्टीलाईन स्ट्रिंग अँड दिस इज मल्टीलाईन स्ट्रिंग इन सिंगल कोट. हे आपल्याला 2 आउटपुट मिळतात. हे अगदी सोपं आहे, याच्यात काही जास्त असं डोकं लावण्यासारखं नाही. आता यानंतरचा मुख्य भाग येतो स्ट्रिंग ॲज अन ॲरे. ॲक्सेस आपण काय करू शकतो, पायथॉनची आपण जी काही स्ट्रिंग असाइन केली आपल्या व्हेरिएबलला त्याचा प्रत्येक एलिमेंट आपण प्रत्येक कॅरेक्टर ॲक्सेस करू शकतो त्या इंडेक्स नंबरने. तर इंडेक्स नंबर आपण कसा हे करतो, तर आपली ही स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंगचा ॲरे आहे पूर्ण. PYTHON हा इंडेक्स आहे 1 2 3 4 आणि 5. तर आपण काय करणार आहे, पायथॉनमध्ये इंडेक्स एखादा कॅरेक्टर जर तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल, हे पहिलं कॅरेक्टर जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर आपण काय करतो, तो व्हेरिएबल त्याचा इंडेक्स नंबर आपण क्लोज ब्रॅकेटमध्ये देतो. अशा प्रकारे आपण एक स्ट्रिंगमधला कॅरेक्टर ॲक्सेस करू शकतो. हा झाला 0 इंडेक्स, 1 इंडेक्स, 2 इंडेक्स, 3 इंडेक्स, 4 आणि 5. अशा प्रकारे आपल्याला आउटपुटला वेगवेगळे आउटपुट मिळू शकतात. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, आपण इंडेक्स नंबर 0 दिला आहे तर आपल्याला आउटपुटला R मिळाले. R हा कुठून आला, इंडेक्स नंबर 0 दिला आहे तर आपल्याला आउटपुटला P मिळालं आहे. इथं या ठिकाणी बघू शकता तुम्ही P. जर सपोज मी इंडेक्स नंबर 7 देतो, कारण 8 कॅरेक्टर आहेत त्यावरच्या. या प्रशांतमध्ये 8 कॅरेक्टर आहेत, TRASHANT. T हा 0 पासून स्टार्ट केलं तर 7th एलिमेंट असतो आपला. मी रन करतो पुन्हा एकदा, आपल्याला आउटपुटला बघा काय मिळते. त्या ठिकाणी आउटपुटला आपल्याला
टी मिळाला, म्हणजे ए ऑफ 7 आपल्याला टी मिळाला. म्हणजे ए ऑफ 7 आपल्याला टी मिळाला. जर ए ऑफ 6 असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, एन मिळणार आहे या ठिकाणी. जर इथं आपण आउट ऑफ इंडेक्सच्या बाहेरचा जर एखादा आकडा टाकला तर आपल्याला काय एरर मिळते बघू. आपल्याला एररच मिळणार त्या ठिकाणी. काय ते इंडेक्स एरर येते, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज, कारण ते आपल्या रेंजच्या बाहेर आहे. आपल्या ह्या स्ट्रिंगमध्ये ती इंडेक्स अवेलेबल नाही किंवा तो आउट ऑफ रेंज आहे. जो आपण इंडेक्स नंबर हा टाकला आहे 8 नंबर, तो पुन्हा एकदा मी रन करतो 0th इंडेक्स वापर करू, तर मला इथं पी मिळालेलं आहे. आता नेक्स्ट आहे लूप थ्रू स्ट्रिंग. लूप थ्रू स्ट्रिंग म्हणजे काय, तर एखाद्या स्ट्रिंगचे आपल्याला कंटिन्युअस असे, म्हणजे अप टू एंड ऑफ द स्ट्रिंग कंटिन्युअस आपल्याला एक एक कॅरेक्टर हवा असेल तर आपण काय करतो, त्या स्ट्रिंगला लूप थ्रू करतो. ते कशानं करतो, तर या ठिकाणी आपण आधी काय करतो, फॉर लूप आपण जे वापरतो इतर प्रोग्रॅमिंगमध्ये त्याच प्रकारे आपण इथं फॉर वापरणार आहे. फॉर एक्स, एक्स म्हणजे आपण एक व्हेरिएबल घेतलं, फॉर एक्स इन ए, म्हणजे आपण काय करतो आहे, एक सिंगल एक्सच्या व्हॅल्यूमध्ये, फॉर इन्स्टन्स एक्सच्या व्हॅल्यूमध्ये एमधला पहिलं कॅरेक्टर पुट करतो आहे आणि त्याच्यानंतर काय करतो आहे आपण, ह्या प्रिंटमध्ये प्रिंट एक्स करतो आहे आपण. म्हणजे त्या एक्समध्ये जे काय पहिलं कॅरेक्टर जे पुट झालेलं असेल ते आपण प्रिंट एक्सनं प्रिंट करतो आहे. ही प्रोसेस थ्रू आउट एंड ऑफ द कॅरेक्टर, म्हणजे जे शेवटचं ए आहे बनानामधलं ए, ते शेवटचं कॅरेक्टर जोपर्यंत आहे तोपर्यंत ही लूप चालू राहणार. आणि ज्यावेळी आपण हा प्रोग्राम रन करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, बी, नेक्स्ट लाईनला ए, नेक्स्ट लाईनला एन, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर एन, त्याच्यानंतर ए, बनाना. हा असा सिंगल कॅरेक्टर आपल्याला प्रत्येक लाईनला मिळत जातात. हे आहे लूप थ्रू स्ट्रिंग. आता या ठिकाणी एक कोलन आहे, कोलन. पायथॉनमध्ये कोणतीही एखादी स्टेटमेंट असेल किंवा एखादं कंडिशनल स्टेटमेंट असेल तर ते झाल्यानंतर आपण कोलन देतो. फॉर एक्झाम्पल व्हाईल असेल, व्हाईल किंवा एखादी लूप असेल किंवा एखादं इफ स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट झाल्यानंतर आपण त्या स्टेटमेंटची सुरुवात म्हणून आपण कोलन देतो आणि त्याच्यानंतर मग आपण इंडेंटेशन देऊन त्याच्या खालचं जे काही आपलं लॉजिक आहे किंवा आपलं काय जो आउटपुट असेल तो आउटपुट आपण लिहितो, प्रिंट ABC किंवा प्रिंट इज टू इज, असं. नेहमी कोलन लक्षात तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर येतो स्ट्रिंग लेंथचा. स्ट्रिंग लेंथ आपल्याला कधी कसं असतं, आपल्याला एखाद्या व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची असते आणि त्या लेंथनुसार आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात ॲक्च्युअल प्रोग्रॅमिंगमध्ये. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे, ए इज इक्वल टू पायथॉन या ठिकाणी. तर पायथॉनवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 5 वेळा पायथॉन प्रिंट करायचं असेल तर आपण काय करणार, एची लेंथ आपण कॅल्क्युलेट करणार आणि आपण फॉर लूपमध्ये 5 वेळा ती फॉर लूप रन करून पायथॉन आपण प्रिंट करणार. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या लॉजिकचा वापर करून आपल्याला प्रोग्राम करायचे असतात. मग या ठिकाणी आपण पायथॉनमध्ये एखाद्या स्ट्रिंगची लेंथ जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर लेंथ हे फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला व्हेरिएबल पास करणार आहे आणि मग आउटपुटला आपल्याला इथे 6 ही स्ट्रिंग लेंथ मिळालेली आहे. इथं 6. सपोज आपण इथं प्रशांत टाकू, प्रशांत पाटील.
आपल्याला बघूया आता स्ट्रिंग लेंथ किती मिळते. म्हणून करतो मी इथं प्रोग्राम. या ठिकाणी मला 14 ही स्ट्रिंग लेंथ मिळालेली आहे. प्रशांतचे 8, पाटीलचे 5, 8 आणि 5 13 आणि हा स्पेस 14. टोटल आपल्याला 14 स्ट्रिंगची लेंथ मिळालेली आहे. आपण काय करतोय, प्रिंट काय तर लेंथ हे फंक्शन घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपला व्हेरिएबल पास केलेला आहे किंवा आपली स्ट्रिंग पास केलेली आहे. तुम्ही डायरेक्टली या व्हेरिएबलच्या ऐवजी एखादी स्ट्रिंगही पास करू शकता. जर ती स्ट्रिंग पास केली आपण तर आपण बघू आउटपुटला काय आपल्याला मिळतं आहे. आउटपुटला आपल्याला 5 मिळालं. आता त्यानंतर येतं आपलं चेक स्ट्रिंग. काय आहे तर आपण एखादी स्ट्रिंग घेतली. सपोज या ठिकाणी आपण टेक्स्ट घेतलं. टेक्स्ट इज इक्वल टू द बेस्ट थिंग इन लाईफ आर फ्री. द बेस्ट थिंग इन लाईफ आर फ्री. मग यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे की फ्री हा वर्ड या टेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये स्ट्रिंग टाईप व्हेरिएबलमध्ये आहे का हे चेक करायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार, प्रिंट फ्री डबल कोटमध्ये इन टेक्स्ट. म्हणजे हे काय करणार, फ्री हा वर्ड वरच्या टेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये आहे का हे चेक करणार. जर असेल तर आपल्याला ट्रू रिटर्न करणार, म्हणजे बुलियन व्हॅल्यू रिटर्न करणार आपल्याला. या ठिकाणी आपल्याला ट्रू ही व्हॅल्यू मिळाली. बुलियन टाईप आहे तो, म्हणजे त्याचा इंटिजर टाईप हा बुलियन आहे. सपोज आपण या ठिकाणी इज चेक करू. 5च्या खाली आपला आउटपुट आहे. या ठिकाणी काय आलं आपल्याला आउटपुट फॉल्स झाला, कारण इज हा वर्ड आपल्या ह्या टेक्स्टमध्ये कुठंच नाही आहे. द बेस्ट थिंग इन लाईफ आर फ्री. द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री. इज हा शब्द कुठंच नसल्यामुळे आपल्याला आउटपुटला फॉल्स आलं. तसंच आपण इफ स्टेटमेंटचा वापर करून आपण चेक करू शकतो आणि त्याच्या आउटपुट म्हणजे आउटपुट जर ट्रू असेल तर आपण डायरेक्टली प्रिंट करू शकतो. इफ स्टेटमेंटचा कसा वापर करायचा, इफचा वापर कसा करायचा. टेक्स्ट आपलं तेच आहे, टेक्स्ट व्हेरिएबल तेच आहे, द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री. याच्यामध्ये आपण इफ फ्री डबल कोटेशनमध्ये इन टेक्स्ट म्हणजे काय, जर टेक्स्टमध्ये फ्री हा वर्ड असेल तर, टेक्स्टमध्ये फ्री हा वर्ड असेल तर काय तर इथं आपण इंडेंटेशन दिलं आहे म्हणजे खालचं एक्झिक्यूट होणार आहे. असेल तर म्हणजे ट्रू असेल तर प्रिंट येस फ्री इज प्रेझेंट. म्हणजे यावरच्या टेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये किंवा स्ट्रिंग टाईप व्हेरिएबलमध्ये फ्री हा वर्ड आहे. तर आपण रन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आउटपुट मिळालं, यस फ्री इज प्रेझेंट. त्याच्या विरुद्ध आता आपण हे कसं इज म्हणजे आहे किंवा आहे का, इफ नॉट त्याच्या विरुद्ध आपण आता हे चेक करतोय. नसेल तर कधी कसं असतं की तुम्हाला काय प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये अशी एक कंडिशन असते जी युनिक असते. ते तुम्हाला चेक करायचे असते की ह्या सेटमध्ये किंवा ह्या स्ट्रिंगमध्ये हा वर्ड नसेल तर एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला इज चेक करण्याऐवजी नॉट चेक करणं सोपस्कर असतं किंवा तिथं ते संयुक्तिक असतं किंवा तिथं ते चेक करावं लागतं आपल्याला. तो शब्द नसेल तर ते ऑपरेशन परफॉर्म कर असं. मग आपण या ठिकाणी आता नॉटचा वापर करून इथं कसं करू शकतो. टेक्स्ट आपलं तेच आहे, द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री. प्रिंट एक्सपेन्सिव्ह नॉट इन टेक्स्ट. एक्सपेन्सिव्ह हा वर्ड जर टेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये नसेल तर हे प्रिंट होणार आहे आपलं प्रिंट काय होणार, प्रिंट तर ट्रू प्रिंट होणार, नसेल तर ट्रू प्रिंट होणार. या ठिकाणी आपल्याला ट्रू मिळालेलं आहे. सपोज आपण बी हा वर्ड शोधला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, फॉल्स होणार आहे, कारण तो वर्ड आहे. जेव्हा आपण नॉट चेक करत असतो त्यावेळी आपल्याला आपण एक्सपेक्ट असं करायचं की जर तो वर्ड नसेल तर ट्रू
आणि जर तो वर्ड असेल तर फॉल्स. तो आहे म्हणजे आपल्याला फॉल्स मिळणार आहे. आता मी तर द वर्ड म्हणजे ह्यावरच्या व्हेरिएबलमधला द वर्ड शोधतोय, म्हणजे तो नाही का हे विचारतोय. तर तो काय म्हणतोय, आहे तो, म्हणजे तुम्ही जे काही चेक करताय ते फॉल्स आहे. आणि सेम आपण तेच नॉटचा वापर करून, इफ स्टेटमेंट आणि नॉटचा वापर करून आपण अशा प्रकारे करू शकतो. टेक्स्ट इज इक्वल टू द बेस्ट थिंग्स इन वर्ल्ड आर फ्री इफ एक्सपेन्सिव्ह नॉट इन टेक्स्ट. जर एक्सपेन्सिव्ह हा वर्ड टेक्स्ट या व्हेरिएबलमध्ये नसेल तर काय कर, तर हे प्रिंट कर, प्रिंट नो एक्सपेन्सिव्ह इज नॉट प्रेझेंट. आता आपण द म्हणू. आपण द म्हटलं आणि आपण आपला प्रोग्राम रन केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, फॉल्स मिळतं, कारण तो वर्ड त्याच्यात आहे. अशा प्रकारे आपण स्ट्रिंगमध्ये एखादा शब्द असेल किंवा नसेल तर आपण तो शोधू शकतो, किंवा आपल्याला फ्लॅग, आपल्याला जे ट्रू और फॉल्स जे बुलियन टाईप फ्लॅग्स आहेत आपण फ्लॅग्स म्हणू शकतो, त्यांना ते सेट करू शकतो. मला आशा आहे की या आजच्या लेक्चरमधून तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की स्ट्रिंग्सवरती आपण ऑपरेशन कशी करू शकतो. स्ट्रिंगवरती बरीच ऑपरेशन्स आहेत, ते आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला समजलं नसेल याच्यात किंवा काही शंका असतील तर मला यूट्यूबच्या कमेंट्समध्ये प्रश्न विचारा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. थँक्यू.